विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासच्या 8व्या धड्याचे प्रश्नोत्तर सोडवणार आहोत. धड्याचं नाव आहे आदर्श राज्यकर्ता. तर नेहमीप्रमाणे तुमच्याजवळ वही आणि पेन जरूर असू द्या, जेणेकरून तुम्हाला तुमची जी उत्तरं आहे ती लगेच लिहून काढता येतील. तर आपण धड्याला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी कोण होता? एकूण 4 पर्याय आहेत. तर तुम्ही तुमचा जो पर्याय आहे योग्य तुम्हाला वाटणारा तो पर्याय वहीमध्ये लिहायचा आहे. या ठिकाणी प्रश्नाची पर्याय जे आहेत ते वाचून झाल्यानंतर लगेच तुम्ही तो चेक करायचा आहे आणि तुम्हाला किती गुण मिळालेत ते गुण एकूण कमेंट करायचे आहेत. तर पर्याय आहेत बघा. पहिला पर्याय सिद्दी इब्राहिम, दुसरा पर्याय सिद्दी हिलाल, तिसरा पर्याय सिद्दी जौहर आणि चौथा पर्याय दौलत खान. तर स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी होता, त्याचं नाव आहे दौलत खान. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी कोण? पर्याय पहिला रवींद्रनाथ टागोर, पर्याय दुसरा कुसुमाग्रज, पर्याय तिसरा सुब्रमण्यम भारती आणि चौथा पर्याय दिनकर रेड्डी. तर शिवाजी महाराजांवर ज्यांनी तमिळ भाषेमध्ये काव्य रचले त्यांचं नाव आहे सुब्रमण्यम भारती. प्रश्न क्रमांक 3. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा कोण? पर्याय पहिला बाजीराव पेशवा, पर्याय दुसरा होळकर, पर्याय तिसरा तात्या टोपे आणि चौथा पर्याय छत्रसाल. तर बुंदेलखंडामध्ये ज्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केलं त्यांचं नाव आहे छत्रसाल. प्रश्न क्रमांक 4. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले. पर्याय पहिला लाला लजपतराय, दुसरा पर्याय महात्मा फुले, तिसरा पर्याय रवींद्रनाथ टागोर आणि चौथा पर्याय पंडित नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. तर शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव आहे लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 5. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात रिकामी जागा हे महाराजांबरोबर आरंभापासून होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य स्थापनेचं कार्य केलं त्यांच्यासोबत पहिल्यापासून आरंभापासून म्हणजे पहिल्यापासून कोण होतं त्यांचं आपल्याला नाव ओळखायचं आहे. पर्याय पहिला हिरोजी फर्जंद, पर्याय दुसरा कान्होजी जेधे, पर्याय तिसरा दौलत खान आणि चौथा पर्याय सिद्दी जौहर. तर त्यांचं नाव आहे म्हणजे अचूक पर्याय आहे कान्होजी जेधे. प्रश्न क्रमांक 6. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर कोणकोणत्या सत्तांचे वर्चस्व होते? ज्या सत्तांचं वर्चस्व होतं यांच्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. पर्याय पहिला मुघल, पर्याय दुसरा सिद्धी, पर्याय तिसरा पोर्तुगीज आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी अचूक जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज या तिघांचं सुद्धा वर्चस्व महाराष्ट्रावरती स्वराज्य स्थापनेपूर्वी होतं. प्रश्न क्रमांक 7. शिवरायांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल लिहिणारा समकालीन इतिहासकार कोण होता? पर्याय पहिला चिटणीस, पर्याय दुसरा सभासद, तिसरा पर्याय खाफी खान आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर समकालीन म्हणजे त्यांच्याच काळातला म्हणजे शिवाजी महाराजांच्या जो काळ आहे त्या काळामधलाच तो इतिहासकार होता. तर त्याचं नाव जे आहे ते आहे खाफी खान. प्रश्न क्रमांक 8. शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा कोण होता? पर्याय पहिला तानाजी मालुसरे, पर्याय दुसरा जीवा महाला, पर्याय तिसरा येसाजी कंक आणि चौथा पर्याय बाजीप्रभू देशपांडे. तर विशाळगडाकडे जात असताना ज्यांनी वाट रोखून धरली होती शत्रूंची त्यांचं नाव आहे बाजीप्रभू देशपांडे. प्रश्न क्रमांक 9. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी कोणी बडा सय्यद याला ठार मारले?
पर्याय पहिला तानाजी मालुसरे, पर्याय दुसरा जीवा महाला, पर्याय तिसरा येसाजी कंक आणि चौथा पर्याय शिवा काशीद. तर ज्यांनी बडा सय्यद याला ठार मारलं अफजल खान भेटीच्या प्रसंगी त्यांचं नाव आहे शिवा काशीद. आणि यावरूनच म्हण जी आहे एक ती तयार झालेली होती. ती म्हण काय होती? होता जीवा म्हणून वाचला शिवा. पर्याय प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ लिहून त्यांचा गौरव कोणी केला? इंग्रजी पुस्तक आहे बघा, हा ग्रंथ आहे. पर्याय पहिला रवींद्रनाथ टागोर, दुसरा पर्याय सुब्रमण्यम भारती, तिसरा पर्याय लाला लजपत राय आणि चौथा पर्याय सर यदुनाथ सरकार. तर शिवाजी महाराजांविषयी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ लिहिला होता त्याचा अचूक पर्याय आहे सर यदुनाथ सरकार. प्रश्न क्रमांक 11. शिवरायांच्या आयुष्यातील मोठ्या जोखमीचे प्रसंग कोणते होते? पर्याय पहिला अफजल खान भेटीचा प्रसंग, पर्याय दुसरा पन्हाळ्याचा वेढा, तिसरा पर्याय शाहिस्ते खानावरील छापा आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर शिवरायांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग त्यापैकी अचूक पर्याय आहे वरीलपैकी सर्व. आता हा पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 हा जरा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला व्यक्ती आणि त्या व्यक्तीनं ज्या प्रसंगी योगदान दिलं त्यांची योग्य जोडी ओळखायची आहे. व्यक्ती आणि त्यांनी दिलेलं योगदान यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. म्हणजे 3 जोड्या ज्या आहेत त्या बरोबर असणार आहे आणि एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे. तर जी चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. पर्याय पहिला अफजल खान भेटीच्या वेळी जो शिवरायांच्या मदतीला आला त्याचं नाव जीवा महाला असं होतं. पर्याय दुसरा पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळेस जो शिवरायांच्या मदतीला आला त्यांचं नाव शिवा काशीद असं होतं. पर्याय तिसरा विशालगडाकडे कूच करताना ज्यांनी शिवरायांना मदत केली त्यांचं नाव मुरारबाजी देशपांडे असं होतं. आणि चौथा पर्याय सिंहगड जिंकण्यासाठी ज्यांनी शिवरायांना मदत केली त्यांचं नाव तानाजी मालुसरे असं होतं. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती ओळखायची आहे. तुम्ही तुमचं जे उत्तर आहे ते वहीमध्ये नोट डाऊन करा आणि या ठिकाणी लगेच चेक करू शकता आहे. या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे म्हणजे चुकीची जोडी जी आहे ती आहे 3ऱ्या क्रमांकाची. तर लक्षात घ्या विशाळगडाकडे कूच करताना ज्यांनी शिवरायांना मदत केली त्यांचं नाव बाजीप्रभू देशपांडे असं होतं. मुरारबाजी देशपांडे हे नव्हतं, म्हणून ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 13. शिवरायांकडे खालीलपैकी कोणते गुण होते? पर्याय पहिला नेतृत्व व व्यवस्थापन, पर्याय दुसरा राजकीय मुत्सद्देगिरी, पर्याय तिसरा सत्य आणि न्याय यावरील निष्ठा आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर शिवरायांकडे जे गुण होते त्याचं अचूक जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे हे 3ही गुण नेतृत्व व्यवस्थापन, राजकीय मुत्सद्देगिरी आणि सत्य आणि न्याय यावरील निष्ठा हे 3ही गुण त्यांच्याकडे होते. प्रश्न क्रमांक 14. शिवरायांनी खालीलपैकी कुठला आदेश काढलेला नव्हता? तर यामध्ये एकूण 3 आदेश आहेत आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व आदेश. तर जो काढलेला नसेल तो आपल्याला शोधायचा आहे. प्रश्न पहिला शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेऊ नये हा पहिला आदेश. दुसरा आदेश झाडे तोडण्यावर त्यांनी बंधने घातलेली होती. आणि तिसरा पर्याय किल्ल्यावरील जो कचरा आहे तो परसात जाळावा. तर हे 3 आदेश आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व आदेश काढले होते. तर जे आदेश त्यांनी काढलेले होते त्यांचं अचूक जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व आदेश काढले होते. प्रश्न क्रमांक 15. शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम व्यक्ती खालीलपैकी कोण होत्या? तर ज्या होत्या त्यांचे आपल्याला नाव ओळखायचे आहे. पर्याय पहिला सिद्दी इब्राहिम, पर्याय दुसरा सिद्दी हिलाल, पर्याय तिसरा दौलत खान आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर या ठिकाणी अचूक जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे या 3ही व्यक्ती ह्या शिवरायांच्या सैन्यामध्ये होत्या. प्रश्न क्रमांक 15.
शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून कोणी राष्ट्रीय जनजागृती केली? पर्याय पहिला लाला लजपतराय, पर्याय दुसरा महात्मा फुले, पर्याय तिसरा पंडित जवाहरलाल नेहरू आणि चौथा पर्याय लोकमान्य टिळक. आता ज्यांनी या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून साजरी केली त्यांचं नाव आहे लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 17. शिवाजी महाराजांविषयी खालील विधान कोणी म्हटले आहे? विधान काय आहे? विधान आहे, महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. हे विधान त्यांच्याविषयी कोणी म्हटलेलं आहे? पर्याय पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय दुसरा महात्मा गांधी, तिसरा पर्याय सुभाषचंद्र बोस आणि चौथा पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू. तर हे जे उद्गार आहेत हे उद्गार काढलेले होते त्यांचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 18. सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला मावळा कोण होता? त्याचं आपल्याला नाव शोधायचं आहे. पहिला पर्याय मोरारबाजी देशपांडे, दुसरा पर्याय बाजीप्रभू देशपांडे, तिसरा पर्याय तानाजी मालुसरे आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर सिंहगड जिंकण्यासाठी त्या ठिकाणी तानाजी मालुसरे हा मावळा धारातीर्थी पडलेला होता, स्वराज्यासाठी शहीद झालेला होता. प्रश्न क्रमांक 19. शिवरायांच्या लष्करविषयक धोरणाविषयी चुकीचे विधान निवडा. खाली 3 विधानं दिलेली आहेत, 3 पर्याय दिलेले आहेत. चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व मुद्दे बरोबर. तर अचूक जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय सैनिकांना रोख रकमेत वेतन शिवाजी महाराज देत होते. दुसरा पर्याय एखाद्या सैनिकानं जर पराक्रम केला तर त्याबद्दल त्याला मान सन्मान देत होते. तिसरा पर्याय शिवाजी महाराज हे शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत होते. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व मुद्दे बरोबर. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजे चुकीचं विधान यामध्ये कुठलंही नाही आहे. प्रश्न क्रमांक 20. पोवाडाद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे कोण होते? पर्याय पहिला शाहीर साबळे, पर्याय दुसरा कुसुमाग्रज, तिसरा पर्याय मंगेश पाडगावकर आणि चौथा पर्याय महात्मा ज्योतिराव फुले. तर पोवाडा ज्यांनी शिवाजी महाराजांवर रचला त्यांचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 21. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे कोण होते? तर पर्याय आहे पर्याय पहिला बाजीप्रभू देशपांडे, पर्याय दुसरा तानाजी मालुसरे, पर्याय तिसरा जीवा महाला आणि चौथा पर्याय हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. तर आग्र्यावरून सुटका करून घेत असताना ज्यांनी मोठी जोखीम पत्करली होती त्यांचं नाव आहे, म्हणजेच अचूक पर्याय आहे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. प्रश्न क्रमांक 22. पन्हाळगडचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा कोण होता? पर्याय पहिला बाजीप्रभू देशपांडे, पर्याय दुसरा शिवा काशीद, पर्याय तिसरा जीवा महाला आणि चौथा पर्याय हिरोजी फर्जंद. तर शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा त्यांचा दुसरा एक मावळा होता, त्याचं नाव आहे शिवा काशीद.